आजच्या आधुनिक काळात आलेल्या मिक्सरमुळे जात्यावरच्या कविता तशी लोप पावत गेलेली संस्कृती. मात्र या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी औरंगाबादमध्ये जात्यावरच्या ओव्या म्हणण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. चला आपणही या अनोख्या स्पर्धेचा आनंद लुटूयात. रामकृष्ण सांगा त्याला मोबाईल कशाला, गेमच्या ऐवजी त्याला कीपॅडच शिकवा. जात्यावरच्या ओव्या म्हणण्याची ही अनोखी स्पर्धा रंगली आहे औरंगाबादच्या ज्योतिनगर परिसरात. मराठी भाषा दिनानिमित्त ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. जुन्या काळी धान्य बारीक करण्यासाठी जात्याचा वापर केला जात होता आणि जात्यावर दळण दळताना महिला वर्गांच्या तोंडून गायल्या जायच्या त्या ओव्या. सासरी जाती लेक आईची ओढा ताड, सासरी जाती लेक माय लेक गडी पडे, कोरड्या नरड्या नदीला ओळा पाखर फुटे. मात्र आधुनिक काळात धान्याचं पीठ करण्यासाठी गिरणी उपलब्ध झाली आहे. इतकंच नाही तर घरात मिक्सरही दाखल झाल्याने जात्यावरच्या ओव्या लुप्त पावत गेल्या. त्यामुळे त्या संस्कृतीला उजाळा देण्यासाठी औरंगाबादमध्ये ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आस्था जनविकास संस्थेने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. एक तर कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा कविता दिन म्हणूनही साजरा केला जातो, म्हणून या कवितेच्या बागेमध्ये दरवर्षी आम्ही इथं औरंगाबादमध्ये असे कार्यक्रम घेत असतो. आणि ह्याच्यामध्ये काही ज्या मराठी संस्कृतीमधल्या परंपरामधल्या ज्या विस्मृतीत गेलेल्या प्रथा आहे त्या पुढे आणण्याचा आमचा उद्देश असतो. आजकाल आपण पाहतो आधुनिक युगामध्ये दळणाची साधनं वाढलेली आहेत, मिक्सर वगैरे, आणि जातं मागं पडलेले. पण त्यासोबतच असं लक्षात येतं की हे महिलांचं व्यक्त होण्याचं एक साधन होतं आणि महिलांच्या कल्पनेतून काही गाणी त्याच्यामधनं बाहेर यायच्या, काही रचना यायच्या, त्यांना कुठेतरी पुन्हा उजाळा मिळावा या हेतूने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि नव्या पिढीला जातं काय असतं हे कळावं आणि त्याच्यामधनं ह्या ओव्यांचं महत्त्व कळावं. हा वाङ्मय प्रकार आता नाहीसा होत चालला आहे, कारण जातं नाही आहे, त्यामुळे हा वाङ्मय प्रकार पण दिसत नाही आपल्याला. मग फक्त संशोधनापुरतं न राहता हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. जुन्या काळात ओव्या म्हणताना एकमेकींची केली जाणारी टिंगल असो किंवा सासरच्यांची तक्रार, एवढंच नाही तर आजच्या काळात व्हॉट्सअप आणि फेसबुकचा अतिवापर या सर्वांवर ओव्यांच्या माध्यमातून महिलांनी भाष्य केलंय. आज आमचा हा जो कार्यक्रम आम्ही मराठी दिनानिमित्त राबवत आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की जात्यावरील ओव्या तर त्या लुप्त होत चाललेल्या आहे, पण त्या लुप्त झाल्या नाही. त्या नवीन प्रकारे म्हणजे आता विज्ञानाच्या युगामध्ये कशा प्रकारे ओव्या, तर महिलांनी नवीन प्रकारच्या ओव्या रचलेल्या आहे स्वतः आणि त्यांनी ते प्रात्यक्षिक केलेले आहे. मराठी भाषा दिनानिमित्त औरंगाबादच्या महिलांनी केलेलं आगळंवेगळं सादरीकरण ही परिसरातल्या महिलांसाठी आगळीवेगळी मेजवानी ठरली असून ओव्यांची संस्कृती जपण्यासाठी आता कायम प्रयत्न करणार असल्याची इच्छा स्पर्धक महिलांनी व्यक्त केली आहे. पाचवी माझी ओवी ग पाच पंचारती, पाचवी माझी ओवी ग पाच पंचारती. मिलिंद वानखेडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, औरंगाबाद. ओवाळीले राती रुक्मिणीचे पद.